आपले जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी एक उत्तम शब्द दिला, दिव्यांग. ते नावं बदलण्यात फार पटाईत आहेत राज्यकर्ते. हा, पण त्यांचे जे हक्क आहेत, त्यांना जे अधिकार आहेत, त्यांच्यासाठी जे काही करायचं आहे त्या संदर्भात त्या खात्याचं मंत्रालय स्वतः दिव्यांग झालेलं आहे. मूक बधिर आणि अंध आहे, त्यांना काहीच कळत नाहीये काय केलं पाहिजे या वर्गासाठी. अनेक नेते आहेत. आता अनेकदा बच्चू कडू या विषयावर ते आंदोलन करतात. मी त्यांना एकदा विचारलं, आंदोलन करून तुम्ही काय करणार? तुम्ही सरकारमध्ये होतात, हा, तुम्हीही अनेकदा सरकारच्या पालख्या वाहिलेल्या आहात. एक कॅबिनेट जी आहे ही फक्त दिव्यांगांसाठी घ्या. एक कॅबिनेट फक्त दिव्यांगांच्या प्रश्नावरती घेऊन त्या दिवशी तुम्ही सगळे आदेश पारित करा की हे व्हायलाच पाहिजे. तुम्ही लाडक्या बहिणींसाठी करता, ते मतं देतात. हा, तुम्ही शेतकऱ्यांचे सुद्धा कर्ज माफ करतात, मला मतं हवी आहेत. मग या महाराष्ट्रातला दिव्यांग किंवा देशातला दिव्यांग जो आहे तो संघर्ष करतोय जगण्यासाठी, त्यांच्यासाठी तुम्ही कठोर असे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी का करत नाही, हा माझा प्रश्न कायम आहे. आणि हा विषय असा नाही की आम्ही मांडलेला नाही, आम्ही मांडत असतो, अनेक लोकही मांडतात तो विषय, पण त्याला चालना मिळत नाही. कारण शेवटी लोकशाहीमध्ये संख्येला महत्व आहे, डोक्यांना महत्व आहे.